निमित्त अधिक मासाचे कथा भाग 14. अधिक मास हा पुण्यार्जनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आले आहे. ज्याला प्रत्यक्ष श्रीकृष्णाने स्वीकारले अशा मासाचे महत्त्व वेगळे सांगणे हे आपलीच मती तेजाळून घेण्यासारखे आहे. वस्तू जळून उरते ती राख, ती त्याज्य असते, पण भगवान शंकरांनी त्याचे सर्वांग लेपन केले आणि राख भस्म झाली. तसेच मलमासाचे पर्वकाळात रूपांतर झाले. संपूर्ण महिना हा पर्वकाळाचा आहे. तथापि या महिन्यातही 5 विशेष पर्वकाळाचे दिवस आहेत. माळेचे मणी सगळेच सारखे, पण मेरुमणीचे महत्त्व आगळेच असते. तसेच पुरुषोत्तम मासात वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी यांना पंचपर्व म्हणतात. पर्वकाळी केलेल्या स्नान, दान, व्रत, तप, स्वाध्याय याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर व्रताचरण ज्यांना शक्य नाही त्यांनी पंचपर्वातील जितके पर्व साधता येतील ते साधावे. हे 5 पर्व म्हणजे योग आहेत. सूर्य चंद्र एकाच राशीत एकाच अंशात असले म्हणजे अमावस्या तिथी होते. आमा एकत्र, वास राहणे. इथून पुढे चंद्र स्वतःच्या जास्त गतीमुळे सूर्यापासून दूर जाते. हे अंतर राशी, अंश, कला, विकला या परिणामात मोजणे हे पंचांग गणित आहे. असे हे अंतर अंश झाले म्हणजे एक तिथी होते. तत्पूर्वी 6 अंश अंतराला करण अशी संज्ञा आहे. हे 11 प्रकारचे आहेत. रविचंद्राच्या आणखी एका अंतर्विभागाला योग म्हणतात. ते काढण्याच्या गणिताच्या क्लिष्ट भागात न जाता या योगाचे विष्कंभ, प्रीती इत्यादी 27 योग आहेत. त्यापैकी व्यतिपात व वैधृती हे योग आणि पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी ह्या तिथीला पंचपर्व म्हणतात. पूर्वी सूर्यवंशात मांधाता नावाच्या राजाने यज्ञयाग वगैरे करून खूप कमावले. त्या योगे त्याला इंद्रपद मिळाले. इंद्रपद भ्रष्ट होऊन वणवण भटकत असताना महर्षी नारद मुनी त्यांना भेटले. इंद्राच्या चिंतेचे कारण जाणून परोपकारी नारदांनी त्यांना अधिक मासातील वैधृती पर्वावर स्नान, दान वगैरे शक्य ती व्रते करण्यास सांगितली. त्याप्रमाणे इंद्राने आचरण केले. त्यामुळे त्याला त्याचे इंद्रपद याच पर्वावर करून अढळ राजपद मिळवले. या पर्वात तिळाचे लाडू, केळी, कोणतीही फळे, खारीक, सुपारी 16 संख्येने दान द्यावीत. खीर, तुपाचा दिवा, वस्त्र, पात्र हेही ब्राह्मणाला दान द्यावे. त्यामुळे देव आणि पितर दोघेही संतुष्ट होतात.